नमस्कार मित्रांनो, नमस्कार. वेलकम टू प्रिस्टीन सोल ब्लॉग्स. आज खूप महत्त्वाचा दिवस आहे सगळ्या कलाकारांसाठी. खूप एक दिग्गज असे कलाकार रत्नदीप दळवी सर यांचा आज समारंभ होता, जिथे ते कलेबाबतीत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार होते. आणि आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हाला त्यांच्या कलेमध्ये, त्यांच्या या अकेशनमध्ये तिथे उपस्थित राहू शकलो, काही गोष्टी ऐकू शकलो. आणि अशा काही गोष्टी आहेत, तुम्हाला पुढे कळतील काय काय आम्ही ऐकलो. आम्ही ब्लॉगमध्ये टाकत जाऊ आमचे. आणि आज 5 वाजता आपला अजून एक शो असणार आहे. तो फॅशन शो आहे, बट त्याच्यामध्ये आमचा एक परफॉर्मन्स असणार आहे सायलेंट ॲक्टचा. आम्ही तो पण प्रयत्न करू मग दाखवायचा ब्लॉगमध्ये. सो तोपर्यंत स्टे ट्यून. ऑर्गन डोनेशनवरती हा ॲक्ट आहे. ऑर्गन डोनेशन कॅम्प चालू असणार आहे, त्यामध्ये आम्ही छोटासा ॲक्ट करतो आहे. 5 वाजता आहे ना? येस, 5 वाजता ॲक्ट आम्ही करणार आहोत. त्या बाबतीत छोटे छोटे क्लिप्स आम्ही ॲड करत जाऊ. स्टे ट्यून. तोपर्यंत बघत राहा प्रिस्टीन सोल ब्लॉग्स. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा सगळ्या मित्रांना. आपण असेच व्हिडिओ घेऊन येणार आहोत तुमच्यासमोर डेली ब्लॉगच्या स्वरूपात. तर भेटूया एक ब्रेक के बाद. पदवी संगीत विद्यालयाने जे अरेंज वर्कशॉप केले त्याचा मान ठेवून, प्रत्येकाचा मान ठेवून तुम्ही आल्याबद्दल सर्वप्रथम तुमच्या सर्वांचे स्वागत. आज आपण आमंत्रण केलं आहे डॉक्टर रत्नदीप दळवी सरांना. सर डॉक्टर PhD संगीत झालेला आहे. सरांचा PhDचा विषय होता यती आणि गती, की याचा अर्थ सर मला सांगितलंच. सरांचा शिक्षण जे झाले संगीतामधलं ते गुरुशिष्य पद्धतीपासून सर आपला त्यांचा संगीत विद्यालयापर्यंतचा प्रवास सर आपल्याला आज सांगतीलच. मी त्यांना ही विनंती करते. आणि सरांचं घाटकोपर इथे जनता संगीत अकॅडमी म्हणून घाटकोपरला संगीत विद्यालय आहे. राहुल देशपांडे विशारद झाले असतील का असा कोणाला प्रश्न आलाय का मला? राहुल देशपांडे ते संगीत विशारद केलं असेल, आलाय का प्रश्न? त्यांची कला एवढी मोठी आहे ना, आपल्या लोकांच्या मनातून वर्षानुवर्षे काही गोष्टी शिकत असतात. पण जेव्हा परीक्षा आता ह्या मुलांना हा छोटासा टास्क करायला लावला, त्याच्यात हे मुलं काय शिकतात, परीक्षांचं टार्गेट द्या. आज गुरुशिष्य परंपरामध्ये हा परीक्षा नसतात, पण त्याचा प्रॉब्लेम असा होतो विद्यार्थ्याला आणि सुरेश तावळकर या 4 गोष्टी यूज करतो. विद्या म्हणजे काय, ते टीचर तुम्हाला लिहून देतात आणि नोटबुकमध्ये घेऊन तुम्ही घरी जाता, ती विद्या. त्याच्यामध्ये राग लिहिलेले असतात, ताल लिहिलेले असतात, प्रत्यक्ष तोडी लिहिलेले असतात, ती विद्या. तंत्र म्हणजे काय, तर प्रत्येकाला क्लासिकल म्युझिक हे शिकावंच लागतं. तबल्यामध्ये सामान्य बोल धा धीरपासून तुमचा चांगला तयार करा ना, तरच तुम्ही पुढे जाता. आणि शास्त्रीय संगीतामध्ये बेसिक वगैरे असं काही नसतं. फर्स्ट डेला सांगितलं होतं की शास्त्रीय संगीत हा शब्द चुकीचा आहे. त्याच्यावर मला 2 3 तो हम आ गए ऑर्गन डोनेशन कैंप पर. हमारा छोटा सा एक एक्ट है जो हमने ऑर्गन डोनेशन के टॉपिक पे बिठाया है. ये हमारे एक्टर्स हैं. यहाँ पे मेरे को काम लगाया उन्होंने, जॉब निकालने का काम लगाया. छोटा बहन. संवेदनशील पालक
ते आपण जेव्हा करतो ना तेव्हाच तुमची एंट्री आहे. मूक अभिनयातून साकारलेली कलाकृती सादर करणारा ही गोष्ट आहे आराध्या नावाच्या 8 वर्षाच्या गोड मुलीची आणि तिच्या संवेदनशील पालकांची, ज्यांनी त्यांच्यावर कोसळलेल्या दुःखातून सावरत समाजापुढे एक महान आदर्श निर्माण केला आहे. आता ऐका ते दाखवायचं. ती छान तयार होऊन शाळेत निघाली होती. पण नियतीने काहीतरी वेगळंच तिच्यासाठी लिहून ठेवलं. बॅक होऊन 31 जानेवारीचा दिवस नेहमीप्रमाणे सुरू झाला होता. छान तयार होऊन शाळेत निघाली होती. पण नियतीने काहीतरी वेगळंच हमारी किडनी फिर तुम्हाला से बोल क्या बोलते हैं? अवयवदान यस अवी नाही अवयव मगाशी आज जे सगळे पोस्टर आलं होतं मगाशी काय अन्नदान करायला सांगितलं तिला. अन्नदान नाही अन्नदान मला आपण सकाळी कळलं असं मी तुला तेही सांगितलं असतं. इनके बर्थडे पे क्या घेतलं असतं? अन्नदान जिनको मन नहीं था मैं जबरदस्तीच्या तू काही दर्शन नाही का तू काही दर्शन नाही शिंकाली त्याला शिंकाली शिंक आली तरी पण घ्यायचं नाही तरी पण घ्यायचं टेरिटरी आणि पुस्की पुस्की गाडीजवळच्या मतलब पोचना और शिकारी शिंक शिंक सब पेट निकलेगा वहाँ से मूवी स्टार्ट लेकिन स्टोरी अच्छा है स्टोरी को खराब नहीं कर सकते. अरे रुको ना छोड़िए पानी में कूद रहे हैं हाँ, मजाक कर रहे हैं पानी से इतना क्या लेना देना है? पहला पार्ट भी अंकुर भी पानी के ऊपर ही है पूरा है ना पानी पानी के ऊपर नहीं है. पानी के ऊपर नहीं है, झाड़ है. वो उसमें पानी से बाहर आता है इसमें पानी के अंदर जा रहा है. हमारे पास है सॉन्ग राइटर और सिंगर. हमारे पास है प्रोड्यूसर है. हमारे पास है सिंगर. हमारे पास है डायरेक्टर. और वैसे ऑर्गन डोनर हमारे पास है तस्करी करते कोण प्रसाद. मस्करी करते आम्ही मस्करी करतो तुमच्या ऑर्गनची तस्करी करतो. अरे यार ओ माय गॉड मजबूत पैसा आहे. तुम्ही ते युट्यूबवर हे बघितलं का मेरा येसू येसू ते आजकाल जास्तच झालं. आजकाल नाही अलग नाही आधा घंटा तो लगेगा. बाजूला ढकलून दिलं. इकडे बघ प्रसाद विजिटर प्रसाद नाही नाही या चौघांना बाहेर हाकालून
दो लफ्ज उसने हमें नहीं देखे टेके उसने घुटने हमारे सामने हमने हाथ काट दे उसके ऐसा एक भी शख्स एक सर्वच कलाकारांना रंगदेवतेचा आपण नमन करतो आणि त्यानंतर गणपती बाप्पाच्या नावातून आपण कार्यक्रमाची सुरुवात करत असतो. ठेवलं होतं. आराध्या नेहमीप्रमाणे तिच्या स्कूलमध्ये गेली. त्यानंतर तिथूनच ती तिच्या ट्युशनला जाणार होती. तिचे आई बाबा घाबरलेल्या अवस्थेत तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. तिथे गेल्यावर त्या खूप घाबरलेल्या असतात. तिच्या आई वडिलांना फोनपैकी कोणीच फोन न घेतल्यामुळे त्या खूप व्याकुळ होतात. तेवढ्यात आराध्याच्या आई टीचरला फोन करतात. तिच्या स्थितीबद्दल माहिती देऊन तिचे उर्वरित अवयव दान करण्याचं आवाहन करतात. तिचे आई वडील आपसात चर्चा करून निर्णय घेतात आणि तिचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतात. अशा तऱ्हेने जाता जाता आराध्या 5 जणांना जीवनदान देऊन जाते. करण्याकरिता आपण श्रीरामची पेंडसे यांना आपण विनंती करूयात. अंजली ताई.